नमस्कार मंडळी, दैनिक बुंबाबोममध्ये तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आज म्हणजे 4 जानेवारी रोजी रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाची पहिली झलक आपल्यासमोर आलेली आहे. मागील अनेक दिवसापासून आपण या चित्रपटाच्या पहिल्या झलकेची वाट पाहत होतो आणि अखेर ती झलक आपल्यासमोर आलेली आहे. या चित्रपटातील अभिनेते सचिन देशपांडे सर आज आपल्यासोबत आहे. सचिन सर, तुमचं दैनिक बुंबाबोममध्ये खूप खूप स्वागत आहे. या चित्रपटाची सगळेजण खूप वाट पाहत होते. अखेर त्या चित्रपटाची पहिली झलक आणि पहिलं गाणं देखील आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. अगदी सुंदर आहे. तर या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? या चित्रपटामध्ये मी कवींद्र परमानंद ही भूमिका करतो आहे, ज्यांनी शिवभारत हे काव्य लिहिलं, म्हणजे महाराजांचं चरित्र लिहिलं. तर त्यांच्यासोबत राहत घडणाऱ्या घटनांचं वर्णन करण्याचं काम त्यांच्याकडे दिलं होतं महाराजांनी. तर त्यामुळे आग्र्याच्या स्वारीवर ते त्यांच्यासोबत होते आणि ती भूमिका माझी आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आत्तापर्यंत जे ऐकत आलो आहे आग्र्याबद्दल, ते आग्र्याहून सुटका. पण आमच्या चित्रपटाचं नाव आहे स्वारी आग्रा. तर हा जो फरक आहे हा काय आहे, हा बघण्यासाठी चित्रपट बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता शूटिंग दरम्यानचा, की काही महत्त्वाचे किस्से घडलेले आहेत? हो, म्हणजे अनुभव खूपच चांगला होता. मी खरं सांगायचं तर हा 4था चित्रपट आहे माझा दिग्पालसोबतचा. पण इतकं म्हणजे लांबीनी मोठी भूमिका पहिल्यांदा मी केली. त्यामुळे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत होतो. आणि या चित्रपटामध्ये पहिल्यांदा अष्टकात आम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जाऊन शूटिंग केलेलं आहे. आम्ही राजस्थानला, जोधपूरला जाऊन शूटिंग केलं आहे, तिथल्या वाळवंटात शूटिंग केलेलं आहे. तर त्या शूटिंगमध्ये मी आणि दिग्पाल दोघंजणं पात्र होतो. त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. ती आम्ही फार तिथे जाऊन सुंदर आम्हाला एक तर कॅनव्हास मिळाला आणि या सगळ्यामुळे ना हा चित्रपट बघणीय झालेला आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुबक, त्यानंतर कॅमेऱ्याचं काम अत्यंत सुंदर केलं आहे सँडी सरांनी आमच्या, आणि त्यामुळे हा खूप बघणीय झालेला सिनेमा आहे. आणि किस्से म्हणाल तर अमाप आहेत. पण कसं असतं की जेव्हा आम्ही तयार होऊन सेटवर येतो तेव्हा इतके भारलेले असतात सगळेजण महाराजांच्या ह्याच्यामुळे की तसे गमतीशीर किस्से फारसे होत नाही. पण एक आदर असतो, एक शिस्त आहे दिग्पालसोबत काम करण्याची. आणि तुम्ही इतके त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असता, इतके तुम्ही त्याच्यामध्ये एकाग्रचित्ताने काम करत असता की जसं दिग्पाल नेहमीच म्हणतो की महाराजांचा हात आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही सुरळीत बाहेर पडतो. तर याच्यासाठी एक काहीतरी एक वेगळी शक्ती लागते. ती शक्ती नक्कीच आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही खूप मजा केली शूटिंगच्या दरम्यान. आम्ही जसं मी सांगितलं की आम्ही जोधपूरला गेलो होतो. एक छोटीशी टीम गेली होती, कारण बजेट हा क्रायटेरिया असतो. तर एक छोटी टीम आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिथेसुद्धा आम्हाला विमानातून जाताना कॅमेऱ्याच्या बॅटरीज न्यायच्या नाहीत असं सांगितलं. बरं, तिथे इथनं परमिशन काढली होती. तिकडे गेल्यानंतर शूटिंग झालं, सगळं झालं. परत येताना तिथल्या विमानतळावर बॅटरीज अडकून ठेवल्या. म्हणजे असं अनेक गोष्टी घडत गेल्या. पण या सगळ्यावर मात करून सिनेमाचं शूटिंग उत्तम झालेलं आहे आणि तो खूप उत्तमरित्या आम्ही प्रदर्शित करणार आहोत. आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट पाहायला, कारण गाणं ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आलेले आहेत. ओके सर, थँक्यू सो मच आणि तुमच्या या चित्रपटासाठी दैनिक बुंबाबोमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा.